पालकमंत्री जयकुमार गोरे जे आहेत ते खरं तर महापालिका निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सुद्धा आपली जी आवड आहे क्रिकेटची ती जोपासताना पाहायला मिळतात। आपण पाहतो या ठिकाणी भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी जे आहेत त्या ठिकाणी बॉलिंग करत आहेत, तर दुसरीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे जे आहेत ते या ठिकाणी त्यांच्या बॉलवर सिक्स मारतात की बाउंड्री मारतात याकडे सर्वच प्रेक्षकांचं लक्ष जे आहे त्या ठिकाणी लागलेलं आहे। आपण पाहतो या ठिकाणी क्रिकेटचा आनंद जे आहे ते घेता आहेत निवडणुकीच्या धामधुमीत। या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी फटका जो आहे तो या ठिकाणी लगावलेला आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर जयकुमार गोरे जे आहेत त्यांच्या क्रिकेटचा शौक जो आहे त्यांचा काय नाही, आज सोलापूर शहरातल्या युवकांनी एक या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं। या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो। वीरशैव लिंगायत प्रीमियर लीग म्हणून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती आणि या युवकांनी मोठ्या कष्टाने स्पर्धा या ठिकाणी भरवल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांचा उत्साह वाढवणं या अनुषंगानं अगदी निवडणुकीचा व्यस्त कार्यक्रम असला तरीसुद्धा या ठिकाणी आम्ही आलो आहे आणि या युवकांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यामध्ये एक वेगळी मजा असते, त्याचा आनंद घेतो आहे आज। खरं तर तुम्ही सोलापूरमध्ये खूप त्या पद्धतीने तर सचिन सिक्सर काय अजून मॅच चालू व्हायची आहे। मॅच चालू झाल्यावर होईपर्यंत स्पर्धेत राहिले पाहिजे तेवढीच माझी अपेक्षा आहे। ठीक आहे, हे शेवटी राजकीय मैदान असतं आणि याच्यामध्ये डावपेच डाव प्रतिडाव असतात आणि त्या पद्धतीने चालू आहेत, परंतु असा कुठलाही डाव येत नाही याकरता अजून काही विषयच नाही, अजून मॅच चालूच झाली नाही। भाऊ खरं तर तुम्ही सोलापूरमध्ये रुजताय आणि काल तुम्ही हुरडा आनंद घेतला हुरड्याचा, आज क्रिकेटचा आनंद घेताय, कसं वाटतं एकंदरीत सोलापूरमध्ये? सोलापूरमध्ये मी आल्यानंतर आत्ताही माझी गाडीमध्ये चर्चा चालू होती की खूप मोठा सामाजिक संस्कृती या शहराला आहे। अनेक समाजाची लोक गुण्यागोविंदाने राहतात, अनेक समाजाचं या ठिकाणचे उत्सव मी बघितलेले आहेत, त्याप्रती असणारं लोकांचं प्रेम बघितलेलं आहे। एवढ्या विविध समाजाचं शहर एवढ्या गुण्यागोविंदाने आपली संस्कृती जपू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण हे सोलापूर आहे आणि इथल्या मातीचा एक आनंद वेगळा आहे, इथल्या लोकांच्यामध्ये काम करण्याचाही आनंद वेगळा आहे। त्यामुळे खूप काम करत असताना आनंद वाटतो आणि या लोकांच्यामध्ये खूप बरंही वाटतं। भाऊ, राजकीय जी मॅच आहे त्याचा निकाल कोणाच्या बाजूने असेल? इथं तर तुम्ही सिक्सर मारलाय, पण तिथं काय होणार आहे? आता मॅचचा निकाल कधीच लागलेला आहे, त्यामुळे आता औपचारिकता बाकी आहे। भारतीय जनता पक्ष खूप ताकदीने ही निवडणूक लढेल आणि जिंकेल, याच्यामध्ये कुठे शंका असायचं कारण नाही। समोर सगळे एकत्र येऊन काही प्रयत्न करत आहेत की जमते का, करते का, आणि यांचं सगळं अवलंबून असं आहे, याच्यावर आहे की आमच्या 11 खेळाडूंची निवड झाल्यानंतर जर काय खेळाडू हाताला लागले तर आपली टीम तयार होईल आणि मग आपण आमच्यासोबत मॅच खेळू, अशी परिस्थिती आहे। भाजपची प्लेइंग 11 पण जाहीर झालेली नाही? बिलकुल जाहीर होईल आणि शेवटी त्याचा जाहीर होण्याचा एक वेळ असते, टाईम असतो, त्यावेळी नक्की जाहीर होईल, चिंता करू नका। आणि टीम 11 जाहीर पण होईल आणि मॅच पण चांगली होईल। हे होते पालकमंत्री जयकुमार गोरे आणि ते म्हणत आहेत की ही मॅच जी आहे ते आम्ही जिंकलेलो आहे, केवळ औपचारिकता जी आहे ती बाकी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी क्रिकेटच्या मैदानात दिलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।